प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्की इंगळे, महेश साठे, ऋषिकेश झावरे, बंटी साबळे, चंद्रकांत इंगळे, निखिल इंगळे, कृष्णा इंगळे, संजय इंगळे, अशोक बाबूराव इंगळे, अमोल लोखंडे, पप्पू पाटील, विशाल गायकवाड, सुनील भोसले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या प्रसंगी विक्की इंगळे म्हणाले की धार्मिक कार्यातून आपणा सर्वांना प्रेरणा मिळत असते। दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातून परिसर भक्तिमय झाला असून भाविकांनी मोठ्या उत्साहामध्ये या सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला। धार्मिक कार्याला सामाजिकतेचा जोड देत भाविकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असतात। प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं। त्यास भाविक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं आमचाही उत्साह वाढतो असं ते म्हणाले। या ठिकाणी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने सर्जेपुरा येथे दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचं वाटप केलं आहे। या ठिकाणी रामवाडी सर्जेपुरा परिसर या प्रभागातल्या सर्व माणसांनी दत्त प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। दरवर्षीप्रमाणे सालाबाद चालणारी दत्त जयंती हा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि सर्व भाविक भक्त इथल्या महाप्रसादाचा लाभ घेतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। सगळे भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना सांगण्यात येत आहे व दत्त जयंतीनिमित्त दत्तचरणी प्रार्थना करतोय की गोरगरिबांची पुढील वर्षी माझ्या हाताने सेवा घडो व सुख समृद्धी व भरभराटीत जावं हीच मी दत्त जयंतीनिमित्त इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देतो। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।